किल्ले पारगडचा पाणी प्रश्न अधांतरीस, ग्रामस्थांचा संतप्त इशारा। 3 वर्षापासून अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी आणि ठेकेदारांची दिरंगाई। फेब्रुवारी अखेरपर्यंत उपाययोजना न झाल्यास 1 मार्चपासून आमरण उपोषण। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अजिंक्य किल्ले पारगडच्या पाणी समस्येवर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही। 3 वर्षापूर्वी मंजुरी मिळूनही काम अपूर्ण असून ग्रामस्थ आणि पर्यटकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। गडावरील 3 तलाव आणि विहिरी पूर्वी रहिवाशांच्या पाणीपुरवठ्यासाठी पुरेशा होत्या, मात्र पर्यटकांची वाढलेली संख्या आणि पाण्याचा वाढलेला वापर यामुळे मार्चनंतर पाणी अभावी ग्रामस्थांना स्थलांतर करावे लागते। अनेक आंदोलने करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना झालेली नाही। मार्च 2023 मध्ये सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांच्या नेतृत्वाखाली चंदगड पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते। त्यावेळी पाणीपुरवठा विभागाने 88.56 लाख रुपये मंजूर करून वर्क ऑर्डर दिली होती। भाजप नेते शिवाजीराव पाटील यांनीही त्यासाठी पुढाकार घेतला होता, मात्र अद्यापही पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाला गेलेली नाही। नळ पाणीपुरवठा योजनेचे बहुतांश काम पूर्ण झाले असून ग्रामस्थांनी लोकसहभागातून 60,000 रुपयेही भरलेले आहेत, तरीही अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी सुरूच आहे। ठेकेदारांच्या बिले अदा न केल्याने त्यांच्याकडूनही काम रखडले आहे। आता आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असून या समस्येवर लवकरच तोडगा निघेल अशी ग्रामस्थांना अपेक्षा आहे। फेब्रुवारी अखेरपर्यंत पाणी समस्या सोडवली नाही तर 1 मार्च 2025 पासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा रघुवीर शेलार, विठ्ठल शिंदे, प्रकाश चिरमुरे, संभाजी जांभळे, सुनील मालुसरे, तुलसीदास गडकरी यांनी दिला आहे। किल्ले पारगड परिसरातील 15-20 गावांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पारगड मोर्ले घाट रस्त्याचे कामही 6 वर्षापासून अपूर्ण आहे। कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम आणि वन विभागातील समन्वयाच्या अभावामुळे 8 कोटीपेक्षा जास्त निधी खर्च करूनही काम पूर्ण होऊ शकलेले नाही। विशेष म्हणजे या रस्त्यासाठी आतापर्यंत तब्बल 33 वेळा उपोषण, धरणे आणि ठिय्या आंदोलने करण्यात आली आहेत। हा रस्ता पूर्ण झाल्यास बेळगाव चंदगड मार्गे सिंधुदुर्ग आणि गोव्याचे अंतर 15 ते 20 किलोमीटरने कमी होणार आहे। मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांचा रोष वाढत चालला आहे। आर न्यूजसाठी प्राध्यापक राजेंद्र शिवणगेकर, चंदगड।